नमस्कार, मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी। लाडकी बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकऱ्यांच्या योजनांवर सुद्धा अपात्रतेची तलवार फिरणार आहे। शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना दिली जात आहे। या किसान सन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वगळण्यात येणार आहे। संपूर्ण देशभरातून 92 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यातील महाराष्ट्रात 20 लाख शेतकरी किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहे। त्या 20 लाख शेतकऱ्यांपैकी आता 2.5 लाख शेतकरी या किसान सन्मान योजनेतनं वगळण्यात येणार आहेत। एकाच घरात अनेक जण या योजनेचा लाभ घेत असतील तर एका घरात एकालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो। घरातील जर पती पत्नी या योजनेचा लाभ घेत असतील तर घरातील पत्नीलाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारने नियम अतिशय कडक केले असल्याने या योजनेतील 2.5 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत। केंद्र सरकारकडून शिधापत्रिका, आधार कार्ड, इन्कम टॅक्स या सगळ्यांची पडताळणी करण्यात येत आहे। या पडताळणीमध्ये जे शेतकरी अपात्र ठरतील त्यांना या योजनेतनं वगळण्यात येणार आहे। राज्यातील जवळपास 2.5 लाख शेतकरी या योजनेतनं वगळले जाणार आहेत।